नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की धनवरच्या ॲपवरती कशा पद्धतीनं आपण टूल्स या ठिकाणी बघायचे. तर मी तुम्हाला सांगतो, कारण जे धनचं जे प्लॅटफॉर्म आहे ते खूप इझी प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरती तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वर जे तुम्हाला पेड कोर्समध्ये दिसतात, ट्रेडिंगवरती तुम्ही जे चार्ट बघतात किंवा जे टूल्स किंवा इंडिकेटर बघतात, ते अगदी फ्रीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणून आपण मॅक्सिमम वेळा आपण धनचं चार्ट आपण या ठिकाणी प्रेफर केलं पाहिजे. मी धनचं ॲप प्रेफर करतो. तर बघा, जर तुमच्याजवळ धनचं ॲप नसेल, तर मी जे लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर क्लिक करून तुम्ही धनचं ॲप ओपन करू शकता. ठीक आहे. तर बघा की धनच्या चार्टमध्ये आपल्याला काय बघायला मिळते. तर बघा, सर्वप्रथम जर आपण या बॉक्समध्ये जर आलो, तर या ठिकाणी बघा की तुम्हाला वेगवेगळे सर्चेस या ठिकाणी करता येते, की आयसीआयसी बँक जर तुम्हाला या ठिकाणी इक्विटी आयसीआय बँक हा स्टॉक आहे, तर तुम्हाला इक्विटीवर क्लिक करावं लागेल. जर इंडेक्स बघायचं झालं, तर तुम्हाला या ठिकाणी इंडेक्स बघायचं झालं, तर तुम्ही या ठिकाणी इंडेक्स निफ्टी जर क्लिक करायचं झालं, तर या ठिकाणी निफ्टी, बँक निफ्टी क्लिक करून या ठिकाणी इंडेक्सवरती क्लिक करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन चेनवर जायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी ऑप्शन चेन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट चार्टवरती जाणार. हे तुम्हाला एक सर्च बॉक्समध्ये बघायला मिळते. त्यानंतर बघा की आपल्याला या ठिकाणी एक टाइम फ्रेम बघायला मिळते. ठीक आहे. या ठिकाणी वेगवेगळे टाइम फ्रेम आपल्याला बघायला मिळते. 1 मिनिट टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेम आणि वेगवेगळे टाइम फ्रेम या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. बघा या ठिकाणी किती खूप सारे टाइम फ्रेम आहे, ज्यामध्ये सेकंद आहे, मिनिट आहे, जे तुम्हाला इतर कुठेही बघायला मिळत नाही. बघा, 4 हॉवर वॉट हे जे आहे, हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला नाही मिळत. पण आपल्याला धनच्या चार्टवरती बघायला मिळते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तर बघा, धनच्या चार्टवरती जर तुम्ही कीबोर्डवरती 5 मिनिट जर क्लिक केलं आणि एंटर जर दाबलं, तर डायरेक्ट तुम्ही त्या 5 मिनिटाच्या चार्टवरती जाता. जर 10 मिनिट जर या ठिकाणी बोर्डवर क्लिक केलं, तर तुम्ही डायरेक्ट एंटर केलं तर 10 मिनिटच्या चार्टवर जाता, की 1 मिनिट क्लिक केलं तर 1 मिनिटच्या चार्टवर जाता. एक वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला धनच्या चार्टवरती बघायला मिळते. त्यानंतर बघा की या ठिकाणी वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. की बघा, या ठिकाणी धनच्या चार्टवरती वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला मिळते, जे तुम्हाला इतर चार्टवरती खूप कमी बघायला मिळते. ठीक आहे. तर वेगवेगळे चार्ट पॅटर्न या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की इंडिकेटर याच खरंच म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे धन ॲपचं, ते म्हणजे इंडिकेटर. धन ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती किंवा इतर चार्टवरती तुम्हाला अशा प्रकारचे इंडिकेटर बघायला मिळत नाही, जे की फ्रीमध्ये दिलेले आहे. जे ट्रेडिंगवरती तुम्हाला कशा पद्धतीने दिलेले आहे, पेड कोर्समध्ये दिलेले आहे, की जे तुम्हाला प्रो ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर भेटते. पण ते या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, जे तुम्ही वापरू शकता. 100 प्लस या ठिकाणी इंडिकेटर आहे. त्याचा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळते. कोणत्याही इंडिकेटरवर तुम्ही क्लिक करून चार्टवरती जाऊ शकता. अशा प्रकारचं बेनिफिट जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. जे फ्री ऑफ कॉस्ट धनच्या चार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. याचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा की त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बाय आणि सेल सिग्नल या ठिकाणी बघायला मिळतं. बघा, या ठिकाणी तुम्ही स्कॅल्परवर जर क्लिक केलं, तर डायरेक्ट या ठिकाणी चार्टवरती काय नाही येणार, स्कॅल्पर नावाचा एक हे येणार, टूल्स येणार, आणि त्या ठिकाणी जर बायवर क्लिक केलं, तर या ठिकाणी डायरेक्ट बाय या ठिकाणी एक्झिक्यूट होणार, आणि सेलवर जर क्लिक केलं, तर डायरेक्ट या ठिकाणी सेल होणार. हे या ठिकाणी स्कॅल्पर मेथडमध्ये तुम्हाला बघायला मिळते. याचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर बघा की या ठिकाणी एक टूल्स आहे. जर तुमच्या कोणते पोझिशन एक्झिक्यूट असेल, तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट क्लिक करून सगळे जे पोझिशन आहे ऑल एक्झिट करून सगळ्या पोझिशन एकाच वेळी तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता किंवा एक्झिट करू शकता. हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी बघायला मिळते, जे धनच्या प्लॅटफॉर्मवरच बघायला मिळते. इतर चार्टवर तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा की तुम्हाला त्यानंतर एक एरो दिसत आहे, जे तुम्हाला जे आहे की ऑप्शन चेन दाखवतं. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन चेन दाखवतो. बघा, या सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्ही निफ्टी 50चा डायरेक्ट आता आयसीआयचं बघत होतो. आता निफ्टीचा आपण या ठिकाणी ऑप्शन चेन या ठिकाणी ओपन झालेला आहे, आणि यावरती डायरेक्ट क्लिक करून डायरेक्ट आपण चार्टवर सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर बघा, यामध्ये निफ्टी, बँक निफ्टी, आता हा निफ्टी बँकचा चार्ट या ठिकाणी ऑप्शन चार्ट ओपन झालं, त्यावरती क्लिक करून तुम्ही कोणत्याही पद्धतीनं त्यावरती जाऊ शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, की त्यानंतर आपल्याला पुन्हा एक हे एरो दिसते. त्यावर जर आपण क्लिक केलं, तर त्याने ती बघा निफ्टी 50च्या चार्टवर क्लिक केला, तर निफ्टी 50चा चार्ट या ठिकाणी ओपन होईल.
आणि त्यावर ऑप्शन चेन आणि व्ह्यू चॅटवर तुम्हाला डायरेक्ट जाता येतील. क्लिक करायची तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी जाऊन कोणताही चार्ट तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता, की हे खूप बेनिफिशियल आहे. तुम्ही कोणतेही सेक्टर या ठिकाणी जाऊ शकता. बघा या रिअल्टी सेक्टर त्यामध्ये कोणकोणते कंपनी येतात ते आपण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर PSU बँकमध्ये जाऊ शकता, फार्मामध्ये जाऊ शकता, मल्टीनॅशनल कंपनीज कोणत्या आहेत ते बघू शकता. एका क्लिकवर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. जे इझी मेथडमध्ये बघायला मिळतं ते म्हणजे धनच्या प्लॅटफॉर्मवरती. इतर चॅटवर तुम्हाला बघायला मिळत नाही. ठीक आहे. त्यानंतर एक रिप्ले मोड आहे. यावरती रिप्लेवर तुम्ही क्लिक करून बघा. रिप्ले मोडवर जर क्लिक केलं तर तुमच्या या ठिकाणी रिप्ले सुद्धा करू शकता, की चार्ट पुन्हा जर मूव्ह करायचा असेल तर हे रिप्ले तुम्हाला मोड बघायला मिळते. इतर प्लॅटफॉर्मवरती हे तुम्हाला बघायला मिळत नाही. ते तुम्हाला पेड कोर्स घेऊनच त्या ठिकाणी तुम्हाला रिप्ले मोड. त्यानंतर बघा की या ठिकाणी वेगवेगळे लेआउट आहे. तर बघा आता हा आपल्याला सिंगल चार्ट आहे, तर आपण बघा डबल चार्ट याला घेऊ शकतो. बघा या ठिकाणी आपण ट्रिपल चार्ट पण घेऊ शकतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपण ट्रिपल चार्ट या ठिकाणी लावलेला आहे. तर बघा मग चार्ट कसा आपल्याला मूव्ह करायचा तर बघा की जर पहिल्या चार्टमध्ये जर आपण केलं तर त्या बॉक्सच्या बाजूला एक ब्ल्यू कलरचं एक हे येतं सर्कल. त्या ठिकाणी जर क्लिक केलं तर बघा टाइम फ्रेम चेंज करायचं आपण सेपरेटली चेंज करू शकतो. बघा या ठिकाणी 15 मिनिटाचा मी चार्ट लावलेला आहे. त्यानंतर बघा हा दुसऱ्या चार्टवर मी जातो आहे आणि या ठिकाणी 1 मिनिटाचा मी चार्ट लावतो आहे. ज्या चार्टवर तुम्ही जासाल त्या चार्टवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करून त्या टॅचवर जर ब्लू कलर आला तर मग बघा की या ठिकाणी कोणत्याही चार्टवरून आपण त्या ठिकाणी लावू शकतो. या ठिकाणी 10 मिनिटाचा लावला. पहिल्या याच्यात 15 मिनिटाचा, दुसऱ्या याच्यात 10 मिनिटाचा आणि तिसऱ्या याच्यातनी 1 मिनिटाचा चार्ट. म्हणजे त्यानंतर बघा क्लिक केल्यानंतर ब्लू होतं. ब्लू केल्यानंतर आपण कोणताही टाइम फ्रेम यासाठी या ठिकाणी आपण लावू शकतो. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्ट सुद्धा लावू शकतो. की या ठिकाणी ऑप्शन चेंज सिलेक्ट करून ज्यावर ब्लू कलर येईल त्या ठिकाणी तुम्ही काय लावायचं ते लावू शकता. ठीक आहे. वेगवेगळे फ्रेम जे आहेत ते सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या चार्टमध्ये लावू शकता. बघा वेगवेगळे तुम्ही या ठिकाणी लावू शकता. हे तुम्हाला पॅटर्न जे आहे ते फक्त आणि फक्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळतं. त्यानंतर सध्या आपण सिंगल लावूया. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला एक हे सुद्धा बघायला मिळतं. वॉचलिस्ट बघायला मिळतं. बघा या ठिकाणी एक वॉचलिस्ट आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला लॉगआउटच्या खालती एक वॉचलिस्ट बघायला मिळतं. त्यानुसार वेगवेगळ्या कंपनी या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो आणि या ठिकाणी चार्ट पॅटर्नवर आपण लावू शकतो. बघा या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी ऍड इंडेक्स त्या ठिकाणी आपण क्लिक केलं तर या ठिकाणी डायरेक्ट आपण कंपनी सिलेक्ट करून या ठिकाणी आपण चार्टवरती लावू शकतो. ठीक आहे. यावरती डायरेक्ट सर्च करू शकतो आणि तुम्ही चार्टमध्ये काय करू शकता, वॉच लिस्टमध्ये ऍड करू शकता. हे एक बेनिफिट जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. ठीक आहे. आता या लिंक यावरती वॉच लिस्टवर ऍड केलं तर बघा एक एबीबी नावाचा जो स्टॉक आहे माझ्या वॉच लिस्टमध्ये ऍड झाला. त्यावरती क्लिक करून आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी बघता येतील. हे जे प्रीमियम आहे फक्त ट्रेडिंग व्यू वरती बघायला मिळते, पण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी बघायला मिळते. तर बघा या ठिकाणी जर खाली जर गेला तुम्ही तर बघा या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये सगळे न्यूज वगैरे लेटेस्ट न्यूज काय आहे, स्टोरीज काय आहे आणि ते करंटली काय मूव्ह करत आहे ते या ठिकाणी आपल्याला शो करतं. त्यानंतर बघा की या ठिकाणी जर या चार्टचा जर फोटो जर घ्यायचा झाला तर तुम्हाला या ठिकाणी जाऊन डाउनलोड इमेजवर जर क्लिक केला तर या ठिकाणी बघा हे जे सर्व संपूर्ण जे चार्ट आहे त्याचा इमेजचा फोटो सुद्धा घेऊ शकता. जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला असेल तर त्याचा जर फोटो तुम्हाला काढायचा असेल तर या ठिकाणी डायरेक्ट डाउनलोड इमेजवर क्लिक करून तुम्ही इमेज डाउनलोड सुरू करता. आणखी एक फीचर जर याचं जर बघायचं झालं तर ते म्हणजे एक या ठिकाणी बघा की मी कर्सर या ठिकाणी नेला आहे बघा चार्ट यावरती क्लिक करून तुम्हाला चार्ट अप डाऊन करता येते किंवा बिग करता येते. त्यानंतर बघा खालच्या साईडला जर गेलं त्यावर क्लिक करून तर म्हणजे इतकं तुम्हाला जर चार्ट झूम करता येत नसेल तर या ठिकाणी क्लिक करून बघा चार्ट सुद्धा खूप मोठा किंवा लहान या ठिकाणी होतं. हे फीचर या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर बघा की खालच्या जर बाजूला तुम्ही जर बॉटम साईडला आला तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे बॉटम साईडला आला तर वेगवेगळे टाइम फ्रेम तुम्हाला दिसते. हे बघा 5 इयरचा चार्ट फ्रेम तुम्ही इथे लावू शकता. 5 इयरचा चार्ट फ्रेम या ठिकाणी तुम्ही लावू शकता. त्यानंतर बघा की 3 इयरचा चार्ट तुम्ही लावू शकता. 1 इयरचा लावू शकता. 6 मंथचा, 3 मंथचा या ठिकाणी चार्ट तुम्ही करू शकता. तुम्ही डायरेक्टली यावरती क्लिक करून किंवा वीकली चार्ट लावू शकता किंवा डेली चार्ट लावू शकता. ठीक आहे. जो चार्ट या ठिकाणी आहे ते. त्यानंतर बघा की या ठिकाणी पुन्हा एक आहे तर त्यावरती क्लिक करून त्यासमोर एक एरो दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला म्हणजे समजा की 14 ऑगस्ट 2025
ते 2026 हा जर तुम्हाला लागू करायचा असेल यावरती लागू करू शकता. बघा 24,000 आय थिंक या ठिकाणी इयर चेंज होतं त्या ठिकाणी फेब्रुवारी आणि आता करंटली बघत आहे आपण. त्यावरती क्लिक करून गो टू जर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे डेट सिलेक्ट केलेले आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला काय होते चार्ट बघायला मिळते. हे याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. त्यासोबतच बघा आता एक शेवटचं जे आपलं आहे ते म्हणजे टूल्स. या ठिकाणी बघा वेगवेगळे टूल्स आपल्याला बघायला मिळते की समजा ही ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करतो तर बघा हायर आहे आणि हायर लो फॉर्मेशन आपण काय करतो कनेक्ट करतो. ट्रेंड यालाच म्हणतो आपण ट्रेंड लाईन. ठीक आहे. आपण काय करतो या ठिकाणी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे. या ठिकाणी ट्रेंड लाईनचा वापर करू शकता. त्यासोबतच तुम्हाला आणखी टूल्स आहे. त्यानंतर बघा होरिझॉन्टल जे रे आहे, व्हर्टिकल लाईन आहे. व्हर्टिकल लाईन जी उभी लाईन आपण कुठेही पण लावू शकतो त्याला व्हर्टिकल लाईन असं म्हणतो. ठीक आहे. हे या ठिकाणी आपण लावू शकतो. त्यानंतर बघा की वेगवेगळे टूल्स आहे. पॅरलल चॅनल्स आपल्याला या ठिकाणी पॅरलल्स म्हणजे ट्रेंड लाईन सारखं आपण या बघा या ठिकाणी एक मार्क केलं आणि जर आपण याला खाली ओढलं खाली जर ओढलं तर बघा या ठिकाणी चॅनल सारखा पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला आपल्याला बघायला मिळते. हे जे वैशिष्ट्य आहे बघा या ठिकाणी आपण कनेक्ट केला ट्रेंड लाईन सारखा आपण दोन हाय आणि लो कनेक्ट केलेले आहे आणि त्या ठिकाणी एक ट्रेंड लाईन मार्क केलं ते बघा अशा पद्धतीने जे आहे तुम्ही या ठिकाणी पॅरलल चॅनलचा वापर करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला विविध टूल खाली जर फिबोनाची रिट्रेसमेंट बघायला मिळते. बघा एक लो मार्क केला आणि एक हाय मार्क केला आणि बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी फिबोनाची जे आहे फिबोनाची जो टूल आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी विविध टूल आपल्याला बघायला मिळते. ते आपण चार्टवरती लावू शकतो जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर बघा रिग्रेशन आहे, रेक्टेंगल एरिया आहे, बरेचचा वापर करू शकता. एरोचे तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता तुम्हाला जर दाखवायचं झालं तर. या ठिकाणी सगळं तुम्हाला बघायला मिळते. त्यानंतर बघा की पोझिशन जर आपल्याला लावायची झाली तर बघा या ठिकाणी बघा लॉंग जर पोझिशन घ्यायचं असेल समजा तुम्हाला या ठिकाणी मार्केट चालू आहे जरी तुम्हाला बाय साईड जरी एंट्री घ्यायची असेल तर बघा या ठिकाणी या ठिकाणी लावला आणि बघा जे ब्लू जो तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसत आहे हे तुमची प्रॉफिट साईड दाखवल आणि जे खालचं जे रेड मध्ये दाखवत आहे ते तुमची एल दाखवल किंवा ते तुमचं लॉस दाखवल. ठीक आहे. या ठिकाणी खालचं जे आहे तुम्हाला स्टॉप लॉस या ठिकाणी असं ऍडजस्ट करू शकता आणि वरच्या बाजूला तुम्ही प्रॉफिट चे लावू शकता. तर बघा या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट आणि स्टॉप लॉस किती आहे कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला दिसणार. ठीक आहे. हे झालं लॉंग साईडनं. जर तुम्हाला जर शॉर्ट साईडनं घ्यायचं असलं तर बघा या ठिकाणी जे टूल्स आहे शॉर्टचा जे टूल आहे बघा शॉर्टचं जे आहे तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला शॉर्ट साईडला पोझिशन घ्यायची असेल तर बघा खालच्या बाजूने जे दाखवत आहे जे ग्रीन मध्ये ते तुमचं प्रॉफिट दाखवेल. ठीक आहे. प्रॉफिटवर आपण दाखवू शकतो. बघा या ठिकाणी जर तुम्ही पोझिशन घेतली तर बघा खालच्या बाजूनं आणि वरच्या बाजूने जे आहे तुमचं स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीनं तुम्हाला जर शॉर्ट पोझिशन घ्यायचं असलं अशा पद्धतीनं तुम्ही चार्टवरती काय करता हे लागू करू शकता. ठीक आहे. टेक्स आहे या ठिकाणी टेक्स तुम्ही काय कुठल्या प्रकारचं ऍड करू शकता. हायर आहे हायर लो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता मार्क करू शकता. हे चार्टवरती आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. अशा पद्धतीनं सर्व जे माहिती आहे आपण या ठिकाणी टूलच्या संदर्भामध्ये घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्यांचा प्लॅटफॉर्म वापर करून त्याचा उपयोग या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.